नमस्कार. आजकाल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत. जसं की अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. ओके. सगळा महाराष्ट्र किंवा त्यांचे घरचे मेंबरसुद्धा काय असतील त्या दुःखामध्ये आहेत. अजून म्हणजे त्या दुःखातून कोणी बाहेर आलं नाही. सगळा महाराष्ट्र किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे काही म्हणजे राजकारण असेल की ज्यांना माहिती आहे, म्हणजे भारतातील लोक असतील किंवा भारताबाहेर जरी लोक राहत असतील तर त्यांच्यासुद्धा मनामध्ये दादांबद्दल खरंच हळहळ म्हणजे व्यक्त करतायत सगळे लोक. त्यांच्याबद्दल खरंच वाईट वाटते की आपल्या महाराष्ट्रातला खरंच एक चांगला म्हणजे व्यक्तिमत्वाचा एक माणूस जो आहे तो गेलेला आहे. ठीक आहे, फ्रॉड जे आहेत किंवा भ्रष्टाचार जो आहे ते सगळेच करत असतात. त्यांनी कुठेतरी चांगल्या गोष्टीसुद्धा केल्या, कुठेतरी वाईट पण केला. असं नाही की स्वतःचाच फक्त काही त्यांनी फायदा बघितला. त्यांनी बरेच चांगले कामंसुद्धा केलेत आणि त्या दुःखातून अजून महाराष्ट्र बाहेरसुद्धा आलेला नाही आहे. तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये माहिती नाही आहे की कोणती अशी विकासाची कामे अडली होती की लगेचच त्या पदावरती बसवण्यासाठी किंवा कोणाला ते पद द्यायचं उपमुख्यमंत्रीचं, तर याच्यावरती चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर असं ठरलं की सुनेत्राताई पवार यांना ते उपमुख्यमंत्री बनवले जातील. पण याच्यामध्ये जे आहे डावपेच पवारांच्या फॅमिलीसमोर कोणीतरी वेगळ्यांनीच टाकलेले आहेत. पण यामध्ये वाईट कोण झालेलं आहे? पवार यांची फॅमिली आणि मेन म्हणजे सुनेत्राताई पवार. पण इतकं सगळं असूनही म्हणजे ठीक आहे, सगळ्या महाराष्ट्रानं आता समजून घेतलेलं आहे. ठीक आहे की आपला महाराष्ट्राचं विकासासाठी ठीक आहे, विकासाची भरपूर कामे अडलेली आहेत, त्याच्यासाठी तुम्ही इतका चटकन निर्णय घेतलेला आहे. पण सुनेत्राताई पवार यांना एक महिला म्हणून म्हणजे सगळ्यांनी म्हटलं आहे की पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आहेत आत्ता. ठीक आहे, भले ती कशी का त्यांनी म्हणजे वोटिंग न करता अशा वेगळ्या पद्धतीनं त्यांना ते पद दिले गेलेलं आहे. पण त्यांनी महिलांसाठी खरंच काहीतरी चांगला विचार करावा. जे आपण म्हणतो की रेप केसेस होत आहेत, बलात्कार महाराष्ट्रामध्ये होत आहेत, त्याच्यावरती कोणीही आत्तापर्यंत आक्षेप घेतलेला नाही आहे किंवा कठोर कारवाई केली गेलेली नाही आहे. तर माझं आणि महाराष्ट्रातील सगळ्या महिलांकडून ही एकच त्यांच्याकडे माझी पहिली विनंती असेल की त्यांनी महिलांसाठी याच्यावरती कठोर नियम किंवा जी काही शिक्षा आहे ती सुनावणी केली जाईल. हे पहिल्यांदा तुम्ही बघा. थँक्यू.